संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। संजय राऊत काही नवीन बोलत नाहीत अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचा हा वैयक्तिक प्रश्न असल्याचं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती। आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती, आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगडत करत बसला तर पुन्हा त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाही। त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटं लढावं। आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे। यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे असं मला वाटत नाही, कारण लोकसभेला जो काय फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो फुगा आम्ही विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली फोडला। आणि आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण काँग्रेसला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आणि उभाटाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे। आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे। तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचं लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। त्यांना बळ आजमावण्याची तर आवश्यकता नक्कीच आहे, कारण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर आपलं नेमकं बळ किती शिल्लक राहिले। त्यांच्या 288 जागा लढवण्याची क्षमता असताना किती जागांवर लढले, 20 जागांवर थांबावं लागलं। आणि त्याच्यामुळं पुन्हा जर स्वबळावर लढले नाहीत तर त्या ठिकाणी उरलं सुरलं अस्तित्व राहील की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।